ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा करिता स्वामी सवेवाद अधिक अधिक असावा तो धर्म मग सावधात वरम वदेवा गदेवी तुका विठ्ठली गौरवी करिता स्वामी सवेवा अधिक अधिक चरंतम दुरंतम स्वयं हृदया
श्रीचरण संतचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो विठ्ठल राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रंगचेरं राजरीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजं महारथतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवानुर्युत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रायगडी मंदिरी बसे माझाराया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरास जोडली जाची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती ज्याची घरी सेवा त्याचे भय काय जेव्हा करिता स्वामी सवेवाद अधिक अधिक आनंद प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला भंग महान भगवत भक्त विश्ववंदनी महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री संत श्रीमंत देहूचे सुप्रसिद्ध देहू निवासी नवे नवे वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असलेले एवढेच नेत्र हिंदू हृदय सम्राट हिंद स्वराज्य संस्थापक महाराष्ट्रातील जाणता राजा रहितीस राजा गरिबांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू अखिल विश्वाला सुशोभित करणारे वेद सुज्ञ भक्ती तज्ञ वारकरी तत्वज्ञ समरस वारकऱ्यांचा परमार्थ असलेले जगद्गुरु जगतवंदनी जगतमान्य तुकोबराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि अत्यंतिक महत्वाचा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे अभंग 4 चरणाचा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग गाथ्यातील गाथ्यामध्ये 304 क्रमांकाचा अभंग असून अभंग आत्मस्थितीपर प्रकरणातील आहे विठाल भावार्थ सर्वांना समजून रुचल पचल अशा साध्या सरळ सोप्या भाषेत भावार्थाने प्रस्तुत बघण्याचा प्रयत्न करू भावार्थाने प्रस्तुत लक्षात आले तर जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा गोड चिंतनी अभंगही आपल्या लक्षात येईल आणि आजचं 3ऱ्या दिवसाचं कीर्तन या ठिकाणी सार्थक आणि सफल होणार आहे विठाल म्हणजे संवादात्मक चर्चा झाली काही साधकांनी विचारलं महाराज तुम्ही अभंगात सुरुवातीला ज्याची खरी सेवा आणि त्याच्या भय काय जेव्हा असं गोड असं वर्णन केलं आता नेमकं खरी सेवा कोणती काही साधकांनी तुकोबरायांना प्रश्न केला का नेमकं खरी सेवा कोणती कापस चोरायची का एटीएम फोडायची नाही ना महाराजांनी गोड असं उत्तर दिलं मग खरी सेवा तुम्ही देशाची देवाची धर्माची आईची वडिलाची महात्म्याची मातीची यापैकी कोणतीही सेवा करा पण ती सेवा करत असताना कशी करायची सांगितली खरी आणि यापैकी कोणतीही सेवा जर तुमच्या आपल्या जीवनात खरी असेल तर त्यांच्या जीवनात कसल्याही पद्धतीचं भय नाही म्हणून ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा दुसऱ्याही एका साधकाने प्रश्न केला महाराज खरी सेवा खरी भक्ती असेल आणि एखाद्या वेळेस भक्ताचा देवासोबत वाद झाला तर चला त्याचंही लक्षण 2ऱ्या चरणात वर्णन केलं की खरी सेवा खरी भक्ती असेल आणि तो जर परमार्थातला वाद असेल तिथं प्लस पॉइंट मध्ये अधिक अधिक आनंद सांगितला पण याच्याही उलट जर संसारातला प्रपंचातला वाद असेल नवरा बायकोचं जर भांडण झालं आणि ते जर इथं आपल्या संभाजीनगरला नाहीच म्हटलं मग हायकोर्ट मुंबईपर्यंत म्हणजे सांगण्याचं तात्पर्य संसारातला प्रपंचातला वाद बघितला तिथं अधिक अधिक दुःख सांगितलं पण याच्याही उलट जर परमार्थातला वाद बघितला तिथं अधिक अधिक आनंद सांगितला नाहीतरी जनाबाईच्या जीवनात खरी सेवा खरी भक्ती होती पण एक ठिकाणी देवाला शिव्या दिलत्या कशा अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रानरंडकी झाली तरी सुद्धा देव तिथंच जळू लागला तरी सुद्धा देव तिथंच गावड्या थापवला गेला म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हा परमार्थातला वाद होता तिथं अधिक अधिक आनंद सांगितला पण 3ऱ्याही एका साधकाने प्रश्न केला महाराज
इथं जीवन जगत असताना एखादा महत्वाचा मुद्दा त्याचंही लक्षण तिसऱ्या चरणात वर्णन केलं की उत्तरधात गोड वर्णन केलं की जीवन जगत असताना प्रत्येकाला जीवन जगण्याचं वर्म करायला पाहिजे. जर वर्मच चुकलं तर चुकल्या वर्म फेरा पडे. फक्त वर्मच महत्वाचं नाही, त्याच्याबरोबर जीवन जगत असताना प्रत्येकाला धर्मही महत्वाचा आहे. कारण धर्म आणि वर्म एकमेकावर आधारित आहे. असावा तो धर्म मग साहो जाती वर्म. आणि शेवटच्या चरणामध्ये जगाच्या मालकाने जगद्गुरु तुकोबरांच्या वाणीचं गौरव करावा असं नेमकं झालं तरी काय. तसा जर विचार केला जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनात खरी सेवा खरी भक्ती होती. परमार्थात अधिक आनंद होता. धर्माचं तर पालन होतच होतं, जीवन जगण्याचंही वर्म होतं. पण ऐका ना, जगाच्या मालकाने जगद्गुरु तुकोबरांच्या वाणीचं गौरव करावा असं नेमकं झालं तरी काय. बघा रात्रंदिवस तसा जर विचार केला जगद्गुरु तुकोबरांनी रात्रंदिवस भजन चिंतन केलं. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे रात्र न कळे दिवस न कळे अंगे खेळे तहेवत. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्ने पांडुरंग. याच्याही पुढे विषय तो त्यांचा रात्रंदिवस भजन चिंतन केल्यामुळं जगद्गुरु तुकोबरांच्या वाणीचं इतकं थप झालं की आता तुका सहज बोले वाणी आणि वेदांत वाहे एवढं सामर्थ्य तयार झालं. मग त्या वाणीचं गौरव करणारे कोणी सामान्य आमदार खासदार कॅबिनेट मंत्री राष्ट्रपती मुख्यमंत्री प्राईम मिनिस्टर नरेंद्र साहेब नव्हते. मग या जगाचा विश्वाचा चालक मालक होता कोण. म्या बोलविल्या वेदो बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, तो जगात चाले येता. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाचे धरिले सत्ता मात्र आपुलिया तुझी या सत्यने वेदाशी बोलणे. किंवा याच्याही पुढे वृक्षाच्या पाने कोण बोलविता हरविना. असं सत्तादी साचला पंढरीश पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबरांच्या वाणीचं गौरव करतात. म्हणून वदे वाघ देवे आणि तुका विठ्ठली गौरवी. आता कितीही वाद झाला परमार्थामध्ये तर करिता स्वामी सवे वाद आणि अधिक आनंद. अशा पद्धतीने अभंगाचा थोडक्यात भावार्थ आणि अभंगाची उपस्थिती दर्शवली आहे. चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणे अत्यंत एक आवश्यक आहे. असा की आपण सर्व ठीक निमित्त कोणत्या कारणास्तव जमलो सर्वांना ज्ञातच आहे तरी देखील वक्ताचं सांगणं आद्य करते. म्हणून अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा पांडुरंगाच्या असीमाशा कृपा आशीर्वादाने राष्ट्रमाता जिजामाता मा जिजाबाई साहेब यांच्याही कृपा आशीर्वादाने व हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्याही जयंती निमित्ताने आदी करून सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आणि महाराष्ट्रातील नामवंत ख्यातनाम कीर्तनकार कीर्तन केसरी भागवताचार्य रामानाचार्य शिव महापुराण कथाकार आमचे परमस्नेही परममित्र सुनील महाराज गावारे यांचंही कुशल असं नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली आदी करून महाराष्ट्रातील दिग्गज स्टार कलाकार गायक वादक गुणीजन मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांच्याच विशेष अशा सहकार्यातून आणि पवित्र पावन पुण्यवान पुनीत झालेले आपले विश्रांती नगर जय भवन नगर गल्ली नंबर 12 या नगरीतील संपूर्ण कॉलनीतील संपूर्ण मंडळी सर्वांच्याच अथक अशा परिश्रमातून अगदी तरुण मित्र मंडळापासून तर बाकी संपूर्ण मंडळ सर्वांच्याच अथक अशा परिश्रमातून विशेष म्हणजे महिला मंडळी आहेत बरं का. सर्वांच्या अथक अशा परिश्रमातून चालत असलेला आपला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सहावं वर्ष बरोबर आहे ना. 6वं वर्ष म्हणल्यानंतर माझ्याकडे कितव्या क्रमांकाची सेवा आहे याचा थोडा विको कमी बेस कमी करा थोडा शब्द फिरी
हॅलो हॅलो करा विकू 6वं वर्ष म्हणल्यानंतर माझ्याकडे कितव्या क्रमांकाची सेवा आहे? 3ऱ्या. बरोबर आहे ना? या वर्षी 3ऱ्या क्रमांकाची सेवा. आणि पहिल्या वर्षापासून धरलं तर येऊ का आता? पहिल्या वर्षापासून 43 क्रमांकाची सेवा आणि या वर्षामध्ये 3ऱ्या क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानाकडे आली. हे मी माझ्या जीवनातलं परम भाग्य समजतो. विठा यांच्या माध्यमातून संपर्क आणि हा सुवर्णयोग वारंवार महाराज दरवर्षी अनेक वेळेस कीर्तनाचा ज्यांच्या माध्यमातून संभाजीनगरमध्ये योग असतो. आमचे परमस्नेही परममित्र सुनील महाराज गवारे आणि अधिक करून संपूर्ण कमिटी, संपूर्ण कॉलनीतील संपूर्ण मंडळी महाराज सर्वांच्या वतीने येण्याचा हा सुवर्णयोग आणि इथं आल्यानंतर तुम्हाला सर्व सज्जन मायबापांचा हा दर्शनाचा सुवर्णयोग सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आणि महाराष्ट्रातील दिग्गज स्टार कलाकार, गायक, वादक, गुणीजन मंडळी या सप्ताहामध्ये आदरणीय पूजनीय महाराष्ट्रातील नामवंत ख्यातनाम कीर्तनकार, कीर्तन केसरी, भागवताचार्य, रामायणाचार्य आणि एवढंच नाही, अगदी मला वाटतं सध्या क्लासेस सुद्धा चालू आहे आमच्या महाराजांचे, काका महाराजांचे. याच ठिकाणी क्लासेसही गायन, पखवाज असू द्या, ऑलराऊंडर म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कीर्तनकारही चांगले गोडे आणि गायन असेल, पखवाज असेल, या सर्वच माध्यमातून ज्यांचा परिचय आता इथं आपल्या संभाजीनगरमध्ये होतोय आणि थोड्याच दिवसात सगळ्याच महाराज पूर्ण संभाजीनगरपर्यंत म्हणजे पूर्ण झळकणार आणि सगळ्यांपर्यंत परिचय होणार असे असणारे आमचे काका महाराजांकरता एकदा टाळी वाजा बरं जोरदार. ज्ञानेश्वरी व्यासपीठ असू द्या का काही असू द्या, मला सगळं ऑलराऊंडर कामी म्हणून महाराजांनाही परत एकदा वंदन करतो. मला वाटतं सुनील महाराज नसल्यानंतर त्यांच्यावर जबाबदारी राहते बऱ्यापैकी, आहे का नाही? चांगलं आहे महाराज म्हणून बरोबर वा चांगलं लय खाकड्याला नका त्याला नाम म्हणून सुंदर असा योगे आणि संगीत रत्न, संगीत अलंकार महाराष्ट्रातील नामवंत ही सगळी दिग्गज मंडळी इकडे असणारे आमचे हरिभक्त परायण श्री देवदास महाराज निकस, हरिभक्त परायण श्री यादव महाराज जगताप. वा बाबा तुम्हालाही परत एकदा वंदन करतो. काका महाराजालाही परत एकदा वंदन. हरिभक्तापर्यंत श्री विकास महाराज जगताप. अगदी गोड आवाजात क्वालिटी आहे. नंबर 1 वातावरण महाराज, नंबर 1 वातावरण आहे. सगळं नंबर आहे, सगळ्यापर्यंत पोहोचतो तुम्ही आता. असं आहे का? धन्य माता पिता तयाची शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे. कसंही गुरुजी आपण किती बी महाराष्ट्रभर फेमस झालो, किती जरी आपलं नाव झालं, वरती बिल हे आई वडिलाच्याच नाव निघतं म्हणून धन्य माता पिता तयाची. एकदा जोरदार टाळी वाजाकडे, जोरदार जोरदार. अशी रत्न महाराज या ठिकाणी जन्माला येतात, खरं तर तिथं धन्यता द्यावं लागते. असं गोड असं वातावरण आणि इकडे असणारे आमचे उत्कृष्ट पखवाज म्हणलं की अगदी आपल्या संभाजीनगरमध्येच नाही, महाराष्ट्रभर ज्यांचं नाव झळकत आहे आणि झळकणार असे गोड क्वालिटी. स्वभावी नंबर 1 वाजवलं बी नंबर 1 महाराज आमचे प्रकाश गुरुजी करत आहे. एकदा जोरदार टाळी वाजा सगळ्यांनी महाराज. सुंदर गोड वातावरण. इकडे असणारे आमचे ओमकार महाराज कांगणे, नाही ना, नाही कांगणे ती हरिभक्तापर्यंत श्री सुदाम महाराज खंडाळकर महाराजालाही परत एकदा वंदन करतो. अगदी सुंदर म्हणजे याच्या बरोबर गोड वातावरण महाराज, गोड मंडळी. लई ज्यादा 5-50 जमा केल्यापेक्षा 2-4च पाहिजे, पण अशी वजनदार पाहिजे. सुनील महाराजांचं काम तेवढं भारी महाराज. लई 5-50 जमा केल्यापेक्षा 2-4च पण वजनदार आणि क्वालिटी नंबर 1 वातावरण. इकडे आमच्या गुरुजींचा परिचय याच्यावर नाही काही ना, आमचे रंगनाथ गुरुजी. वा बरोबर नाही करत तिकडे क्वालिटी लवकर कळते मला, कारण आवाजाच्या हरकती नाजाकती. आपले बाळासाहेब महाराज झाली सगळी मंडळी त्यांच्या सान्निध्यात तिकडे बरोबर आवाजाची नजाकती महाराज. एवढी गोड आवाजाची मंडळी आणि एवढे गोड वाजवणार. मला वाटतं हे सगळे मागच्या जन्मात साखर कारखान्याचे डायरेक्ट काय नंबर 1 वातावरण. रंगनाथ गुरुजी नंबर 1 वातावरण आहे. तुम्हाला सुद्धा परत एकदा वंदन करतो. पलीकडे आमचे दादा गुरुजी संबळे गुरुजी, दंबाळे गुरुजी शिक्षक गुरुजी, तुम्हालाही परत एकदा वंदन करतो. हा इकडे विनयकरी बाबा, घुमाने बाबा, घुमाने बाबा एकदम वजनदार काम आहे बाबा. कीर्तनकार नाही बी आले तर फेटा सुद्धा तंत्र काम नाही महाराज.
गोमानी बाबा तुम्हालाही परत एकदा वंदन करतो. आणि गाण्याचा, पखवाजाचा आणि कीर्तनाचा भाव तुमच्या कानापर्यंत गोड ध्वनी ज्यांच्या माध्यमातून, ती म्हणजे साऊंड सिस्टम महाराज. एकदम क्वालिटी, एकदा जोरदार थाळी वाजा, जोरदार जोरदार. फक्त साऊंड सिस्टमच नाही आमच्या दादाची, तर माईक इज बेस्ट आणि बेस्ट इज ऑपरेटर. विठाल या कार्यक्रमाकरता उपस्थित संपूर्ण जास्तीत जास्त संख्येनं महिला मंडळ, तुम्हाला परत एकदा कोटी कोटी आणि शतकोटी वंदन करतो महाराजा. पुरुष मंडळी, तरुण मंडळी, कमिटीतले सगळ्याच मंडळीला परत एकदा वंदन करतो. उद्या कोणी म्हणायला नको बाबा याचं नाव घेतलं त्याचं राहिलं त्याचं सोडलं. त्याच्यापेक्षा मला आनंद वाटला दादा तुमच्या या कॉलनीत इथं आल्यानंतर. नाही तर बऱ्याच ठिकाणी यादी राहते, याचं नाव त्याचं राहिलं त्याचं सुटलं. पण इथं तसं नाही महाराज, कोणाचंच नाव घेतात सगळेच कार्यकर्ते आणि सगळेच आयोजक निवेदक. एवढं गोड वातावरण फक्त आपल्या कॉलनीत पाहायला मिळतं महाराज. एकदा टाळीवाजा या मंडळी करतात. नाहीतर नावात आम्हाला 15 मिनिटं 10 मिनिटं त्याच्यातच घालावं लागतं ना महाराज गुरुजी. पण इथं चांगल्या पद्धतीनं शिस्त आहे महाराज, चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. उद्या म्हणायला नको याचं घेतलं त्याचं राहिलं त्याचं सोडल्यापेक्षा झंझटच नको. उद्या सोन्याच्या तारा चांदी सविना, कसं गोड वाटतं की नाही. आपण हो खाण्यात नाव घेऊ म्हणजे झंझट नको बाबा. उद्या सोन्याच्या तारा चांदी सविना, कसं गोड वाटतं का नाही. ही ताकद आहे बाबा वारकरी संप्रदायाचे. नाही तर अलीकडे गुरुजी ते सैराटन झिंगाट आल्यापासून माथेर झालं संस्कृतीचं. सैराट नाव ऐकलं ना, आमच्या गावात बी एक जण सैराट पिक्चर पाहून घरी आलं. त्यांना विहिरीत उडी आणले. त्याला वाटलं खाली असं आरची, खाली होती फरची, मोडला ना. लयच अवघड हो, लय अवघड महाराज, लय अवघड आहे. चांगलं आहे. आता संक्रांत गेले, संक्रांतीला एका ताईनं नाव घेतलं. उन्हाळा संपला, पावसाळा लागला. गेले होते शेतात, लावले होते सरके, आली तिला मिरची, तो महापारशा आणि मी त्याची आरची. नाव हे का काय चांगली नावं घेतली पाहिजे हो. चांगल्या घराण्यात एका ताईनं नाव घेतलं. सुंदर सुंदर हारी वाकडी तिकडे पाय, सुंदर सुंदर हारी वाकडी तिकडे पाय. आमचे अजून कशी दिसताना पुढे गटारात पडले का काय. नाव हे नका घेऊ, ताकद येते आपल्या वारकरी संप्रदायाची. सोन्याच्या तारा चांदीचा विना आणि तुम्हा सर्व सज्जन माय बापांचं नाव घेतो. तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा, तुम्ही रामकृष्ण. ही ताकद महाराज. आणखीन आमचं तरुण वर्ग जिथं बसलेला असून तुमचं स्पेशल उखाणं, आई जिजाऊ आई साहेबाच्या चरणी फुलं वाहतो वाकून, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी फुलं वाहतो वाकून. आणि आमच्या सर्व तरुण मित्र मंडळाचं नाव घेतो. छत्रपती शिवरायांचा मान राखून, छत्रपती शिवरायांचा मान राखून. जरा टाळी जोरात व्हायला पाहिजे नव्हती, जोरात जोरात जोरात. आता जर तुम्ही आपण केले कीर्तनात टाळ्यांची टाळा टाळी. टोळ नका पाहिला का दादा, टोळ नाही करते एक साईडला पाहिलं का काका महाराज. 10 रुपये 10 रुपये. आता जर तुम्ही आपण केले कीर्तनात टाळ्यांची टाळा टाळी, तर पुढच्या जन्मात तिथं ड्युटी लागण्याची शक्यता. एकदा जोरदार टाळी वाजा, जोरदार. बसलेल्यांपैकी सगळेच आता चित्रकार, पत्रकार, आचार्य, प्राचार्य, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, भागवताचार्य, रामाचार्य, उभे असलेले, खाली बसलेले, अलीकडे बसलेले, पलीकडे बसलेले, पाय लांबलेले, पाय टांगलेले, पाय आखडलेले, जेवून आलेले, पिऊन आलेले, हे म्हणजे चहा वगैरे जेवून आलेले, उपाशी आलेले, जे आजच आले ते, जे रोज येतात ते, जे येणाऱ्याला येऊन देत नाही ते, आणि भव्य दिव्य सप्ताही माहिती असून आता घरी झोपले ते, सगळ्यांनाच दंडवत मस्तक हे पायावरी. संतांचे एक एक कडे गुंपत अभंगाच्या पहिल्या चरणाकडे आपल्याला जायचं. कीर्तन जास्तही करायचं नाही, थोडं करूया, गोड सांगण्याचा प्रयत्न करू. जसं इंग्रजी सांगितल्याप्रमाणे शॉर्ट बट अँड स्वीट, थोडं करूया, गोड सांगण्याचा प्रयत्न करू. भाग्यवान तुम्ही आपण सर्व. या पवित्र भारत देशात महाराष्ट्राच्या मातेत तुमचा आपला जन्म झाला. पवित्र ते कुळ पावनाचं देश जेथे हरीचे दास जन्म घेते. याच्याही पुढे जर विचार केला, या जगात जर बघितलं, सर्वात श्रेष्ठ भारत देश आहे. भारत देश ज्याच्यामुळे उज्ज्वल आहे त्याला महाराष्ट्र म्हणता. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला त्याला माझे छत्रपती शिवाजी महाराज म्हणता. छत्रपती शिवाजी महाराज म्हणता. याच्याही पुढे आणखीन गोड वर्णन केलं महाराज. ही पवित्र साधू संताची आपली भूमी.
कारण कुंभमेळाही चालू आहे महाराज. भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा. जिस देश में संत महंता, संतों का उजियारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा. भारत देश हमारा. भाग्यवान तुम्ही आपण सर्व या पवित्र भारत देशात आणि महाराष्ट्राच्या मातीत तुमचा आपला जन्म झाला. आपल्याला तर स्वाभिमान आहेच आहे. भरत खंड नरोदेह प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती आहे. पण त्या झाडावर बसणाऱ्या चिमण्या पाखरांना त्यांना किती स्वाभिमान अभिमान वाटतो या पवित्र भारत देशाचा आणि महाराष्ट्राच्या मातीचा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता है डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा. या पवित्र भारत देशाचा महाराष्ट्राच्या मातीचा त्या चिमण्या पाखरांना किती स्वाभिमान आणि अभिमान. याच्याही पुढे जर आपली संस्कृती पाहिली जगाच्या पाठीवर, जगाच्या पाठीवर अष्टदंत आणि थारीपाठ असेल, कीर्तन असेल, भागवत असेल, रामायण असेल, शिव महापुराण कथा असेल, हा उत्सव असेल ना, हा फक्त आणि फक्त आपल्या पवित्र भारत देशातच पाहायला मिळतो. इतर देशाला मिळू लागत नाही बाबा. एकदा स्वामी विवेकानंद आणि आई दोघांचं कन्व्हर्जेशन म्हणजे संवादात्मक चर्चा झाली. एकदा आईने विचारलं, बाळा बुद्धी म्हणजे काय आणि संस्कृती म्हणजे काय, या दोन्हीतला फरक डिफरन्स. तर त्याच वेळेस स्वामी विवेकानंद यांनी गोड असं उत्तर दिलं. सांगितलं, आई जर बुद्धी म्हणजे काय बघायचं असेल ना तर माझ्या भारतातल्या माता माऊलींना अमेरिकेत जावं लागेल. पण संस्कृती म्हणजे काय हे जर पाहायचं असेल ना, संतांची पुण्यतिथी म्हणजे काय हे जर पाहायचं असेल ना, देवाची जयंती म्हणजे काय हे जर पाहायचं असेल ना, राष्ट्रमाता जिजाबाई साहेब माता यांचा उत्सव म्हणजे काय हे जर पाहायचं असेल ना, पुण्यतिथी म्हणजे काय, जयंती म्हणजे काय हे जर पाहायचं असेल ना, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब हा जो उत्सव आहे ना महाराज हे जर पाहायचं असेल ना, तर माझ्या अमेरिकेतल्या माता माऊलींना माझ्या भारतातच यावं लागेल, माझ्या भारतात यावं लागेल. एवढी मोठी महान संस्कृती कुठंच पाहायला मिळत नाही बाबा. आठवलं म्हणून सांगतो. एकदा मुंबईला कीर्तन होतं यादव बाबा, आणि तिकडे कसं राहतो गुरुजी 7 ते 9 टायमिंग, आणि कीर्तन झाल्यानंतर संत भोजन जसं आज होतं ना संत भोजन महाराज, काय गोड वातावरण, आता गोड वातावरण होतं महाराज. जीवनात आल्यानंतर काही गोष्टी आहे, या धर्म मंडपात आल्यानंतर काही महत्वाची सूत्रे बाबा. धार्मिक, पारमार्थिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि अन्नदान यापैकी तुम्ही आपण कोणत्याच यादीत बसत नसल तर अशी माणसं माऊलीने निरार्थक सांगितले. याच्याकरता थोडं आपण आणखीन गोड चिंतन बघू. जगावं कसं गीता शिकवते, रामायण शिकवतं, आणि मरावं कसं ते भागवत शिकवतं. जगण्याची कला म्हणजे गीता आणि मरण्याचा सिद्धांत म्हणजे भागवत. थोडं आणखीन याच्याही पुढे चिंतन बघू. गीता याच ग्रंथामध्ये अध्याय किती 18, श्लोक किती 700, ओव्या किती 9,000ची गाजूनी थोडेफार वरती तुम्ही मोजून या, मी तोर थांबून. ओव्या नाही छक्का का बाबा गीतेमध्ये, गीतेत कुठं ओव्या हे कन्फ्युजन हो नका जरा. 5G आपलं कीर्तन बारकाईनं ऐकावं लागतं आहे का नाही. गीता याच ग्रंथावर आधारित असलेलं ग्रंथ ज्ञानेश्वरी. आता ज्ञानेश्वरी खेळीमेळी बघायचं आपल्याला, टेन्शन घेऊ नका. हा खेळीमेळी वातावरण आहे. आता गीता याच ग्रंथावर आधारित असलेलं ग्रंथ ज्ञानेश्वरी. आता ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय किती 18, श्लोक किती 700 आणि ओव्या किती 9,034 ओव्या सांगितल्या. त्यापैकी दृष्टांत करता 5,000 ओव्या घेतल्या. का जर सिद्धांत पाठवायचा
सांगायचं असेल तर दृष्टांताची गरज राहते आणि त्या दृष्टांतापैकी एक गोड ओवी आहे सावरी वाढी नल्या सरळा वर फळ ना आत पोकळा का स्तन झाले गाळा शेळे जैसे सावराचं झाडे वेळू बांबू त्याचे फळं खाल्ले का आपल्याकडे कोणी वेळूचे फळ नाही ना बाबा हे कने सावरी वाढी नाल्या सरळा वर फळ ना आत पोकळा वर ते फळणे ना आतूनही पोकळ सांगितलं बरं चूल अंगारात घाला गुरुजी ते सिगरेट सारखं धूर फेकतं मग तिथं कामाचं नाही ते आता शेळीच्या गळ्याला स्तन राहता बकरी बकरी आपण सगळे गावाकडे बऱ्यापैकी बकरी आपल्या लवकर ध्यानात येलं बकरीच्या गळ्याला स्तन राहताना आमच्या तिकडे कन्नड भागात तालुक्यात तिकडे 4-5 लिटर दूध निघतं त्याच्यातून तुमच्याकडे कसं काय गावाकडे नाही ना बाबा जसं सावराचं झाड कुठल्या कामाचं नाही शेळीच्या गळ्याचे स्तन कुठल्या कामाचे नाही तसं जीवनात आल्यानंतर धार्मिक पारमार्थिक सामाजिक आध्यात्मिक आणि अन्नदान यापैकी तुम्ही आपण कोणत्याच यादीत बसत नसल तर अशी माणसं माऊलीने निरार्थक सांगितले कारण इथं एक शीत दिलेले अन्न आणि कोटी कुळाचे होय उद्धरण इथं पेरलं का बाहेर उगत गुरुजी कायिक वाचिक मानसिक धार्मिक तुम्ही अन्नदान असं अर्थ तुम्ही जे योगदान वाटन ते या धर्म मंडपात करा बाहेर उगवल्याशिवाय राहत नाही विठाल अन्नदाती यजमान होते आणि पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत जे अन्नदाती यजमान आहे या सगळ्या मंडळी करता परत एकदा जोरदार टाळी वाजाकडे जोरदार चांगलं योगदान आहे मंडळीचं यांना सगळ्यांना परत एकदा वंदन करतो आणि असं सुंदर जसं आज भोजन होतं ना असं तिथं पुरणपोळीचं बेत होतं गुरुजी प्रकाश गुरुजी पुरणपोळीचा आणि आपलं कसं राहतं वाढण झालं सगळे असे गायक वादक गुरुजी आपण सगळे एका लाईनीत बसलो सगळं इकडे एका लाईनीत बसलो आपण एका लाईनीत बसलो आणि समोरच्या पंक्तीमध्ये फॉरेनर बसलो गुरुजी फॉरेनर बाहेरच्या देशातलं अदर कंट्रीचं आणि आपलं कसं राहतं वाढण झालं श्लोक झाला पाणी फिरलं की पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की बसा जेवाला कुठं तिथं चालू झालं बरं जेवणही चालू झालं ते फॉरेनर होतं ना फॉरेनर ते असं पाहायला लागलं आपल्याकडे महाराज आमच्याकडे पाहायला लागला असो आणि असं पाहता वाव इट्स ओके भाव आणि माझ्या पक्क लक्षात आलं याचा मेळ लागाना कशाबरोबर काय खायचं ते पुरणाची पोळी होती ना खिरी बरोबर खायची का सारा बरोबर खायची का कढी बरोबर खायची मी जरा दंडेलच होतो मी इकडनं त्याच्या भाषेत म्हटलं शिरो खारा जयवाना शिरो खारा जयवाना शिरो खारा ती ठिकाणनं त्याच्या भाषेत म्हटलं शिरो खरा पण कशा खरा मी म्हणलं पोळी तोडा दुधात बुडा तोंडात खरा शिरो खरा ती म्हणे शमदा खराय म्हणे पण हे पुरण्याच्या हात कशा गेला ती पोळीच हुकलून त्या राहते ना त्या येड्या हलदीला वाटलं ही पुरण्याच्या आत कसं गेलं म्हणलं तुला हे जर समजून घ्यायचं असेल ना तुला माझ्या भारत देशातच जन्म घ्यावा लागेल आणि संस्कृती जर पाहायची असेल ना ती फक्त आणि फक्त आपल्या पवित्र भारत देशात आणि महाराष्ट्राच्या मातीतच पाहायला मिळेल या महाराष्ट्राच्या मातीत तुमचा आपला जन्म झाला साधू संतांच्या पदस्पर्शन या ठिकाणी मातीचं कन्न कण पवित्र आणि पुण्यवान झालेलं आहे बाहेरचे काय UPMP ची मंडळ येतात आणि इथं आल्यानंतर महाराष्ट्राची व्याख्या करतात कशी करा कष्ट खा उष्ट जय महाराष्ट्र अशी व्याख्या आपली नाही गड्या शूरवीरांची आणि साधू संतांची आपली भूमी आहे आज महाराष्ट्राची व्याख्या घेऊन जा कीर्तन सफल होणारे तिसऱ्या दिवसाचं या ठिकाणी संस्कार आणि जीवन बनावं दष्ट आणि पुष्ट शास्त्र सांगतं संतांच्या ताटातलं खाल्लं पाहिजे उष्ट पाण्यातून गाथा काढत असताना माझ्या तुकोबरायांना सोसावी लागले कितीतरी कष्ट कारण तुकोबरायांचं वैराग्य होतं उत्कृष्ट धर्माच्या कार्यात परमार्थाच्या कार्यात कधीच लागत नाही जात पात आणि काष्ट कारण या राज्याचं नावच आहे महाराष्ट्र या राज्याचं नावच आहे महाराष्ट्र सगळ्यांनी या बाबा मला सांगा एकमेव एक जागा आहे महाराज धर्म मंडप का सगळ्यांना करताय सकळ अशी येथे भवे
पूर्ण दर्शनाबाई कुळाचा विचार एकदम जोरदार टाळी वाजूया सगळ्या मंडळी करता जोरदार नंबर 1 जुळून आलेलं वातावरण बाबा आता कारण कसं आहे गायन वादन कीर्तन श्रुती हे सगळं जुळून आलं पाहिजे गुरुजी तेव्हा मेळ लागतो नाहीतर कधी कधी ड्रायव्हरही चांगला गाडी चांगली पण रस्त्याला खड्डे मेळ लागतो का नाही ना बाबा कधी कधी रस्ताही चांगला आहे ड्रायव्हरही चांगला आहे पण गाडी खराब आहे मेळ लागतो का तरी मेळ लागत नाही आता गाडी बी शोरूम आहे आणि रस्ता बी समृद्धी हायवे पण ड्रायव्हर पिऊन बसले आता जमत का नाही ना बाबा हे सगळं जुळून आलं पाहिजे जुळून आलेलं वातावरण बघा एकाच याच्यात 4-4 प्रमाण हे तयारीचं वातावरण बाबा खटनट यावे शुद्ध होऊन या जावे अंधौंडी पिठे व्हावे सोखा मिळा न पाही याती कुळाचा विचार भक्त करुणा करा यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची सकळाशी येथे अजून देल ते काही एवढीच होती म्हणजे ते बी पूर्ण क्लिअर केलं पाहिजे आहे का नाही अशा पद्धतीने समर्पक गोड कारण एकमेव असं धर्म मंडपी महाराज इथं कुठल्या जातीपातीचा विषय नाही प्रमाणासहित सगळं सिद्ध झालं पुराव्या सहित झालं बाबा सगळं आणि गौंडी कसा वीट ठेवतो असे फेसोफेस प्रमाण दिले बाबा गुरुजी नाहीतर कधी कधी असं होतं कीर्तनाचा विषय चालला काका महाराज येत भर पोटासाठी पहा केवढी आटा आटे येत भर पोटन त्याचा केवढा बोबाट काही काय बघा काही काही एका बहिणाला पाठीमागून मिळच लागा ना गुरुजी त्यांना पाठीमागून उत्तर दिलं आज देतो पोट भरी मी म्हणलं घरी जाय बाबा गेला तरी चालतो अहो कीर्तन खायल्याचं आणि एक जणांना गवळणीचं प्रमाण दिलं कसं एका जनार्दनी म्हणे मीराबाई आणि 10 जणी लागे नाण्याच्या पायी कोणाची गवळणी गवळण कोणाची एका जनार्दनी नाथ महाराज म्हणे मीराबाई मीराबाई 10 जणी राणाबाई नाम्याच्या पायी नामदेव महाराज नेमकं गवळण कोणाचे का सामुदायिक त्याच्या करता असं समर्पक आणि फेसोफेस प्रमाण दिलं पाहिजे मुद्दा इथं चालला मला सांगा प्रश्न जरी असं विचारला पांडुरंगाची जात कोणती आहे बघा उत्तर दिलं तर चांदीचं नाणं तुम्हाला काय पांडुरंगाची जात नाही ना बाबा पांडुरंगाला जातच नाही म्हणून सगळ्या जातीचे पंढरपूरला जातात विठाला चालताना असं चालू की लोकांनी आम्हाला रामराम घातला पाहिजे बसताना असं बसा की 4 माणसं आमच्या जवळ येऊन बसली पाहिजे आणि मरताना असं मारा गाड्या असं मारा ज्यालाही कळलं ना त्याच्या डोळ्यात 2 मिनिटं होत नाही खळ 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 आश्रू आले पाहिजे उत्तम चिवडे कीर्ती मागे तू का म्हणे एक मरणीची सरे आणि उत्तम चिवडे कीर्ती मागे असं कीर्ती रूपे तुमचं आपलं जीवन पाहिजे एक ठिकाणी कबीरदास महाराज गोड वर्णन करतो महाराज कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए ऐसे करने कर चलो कि हम हंसे जग रोए चदरिया अरे हरे चदरिया झेने रे हे राम नाम रसबी
सुंदर असं गोड राग आहे. आणि एवढं हे करता महाराज आत्मतत्व प्रत्येकामध्ये एकच आहे. इथं येऊन धर्म मंडपात येऊन जीवनाचा उद्धार करायचा का तिकडे वैष्णाच्या आधीन होऊन बरबाद व्हायचं, हे ज्याचं त्याचं स्वतंत्रता आहे. आत्मतत्व कसं एक आहे. ज्ञानेश्वरीत 9व्या अध्यायामध्ये 60 क्रमांकाची गुढ उभी तैसा हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम का भ्रांताशी काम विषया वरी हो. हे झाला पुरावा ज्ञानेश्वरीतला. आता प्रमाणे सर्वा घटी राम देहादे एक आणि सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. आता परत एकदा गीतेचा श्लोक बघू. म्हणजे कसं मी नेहमी करता सांगतो बाबा, कीर्तनात गीतेचे श्लोकही आले पाहिजे, माऊलीच्या ओव्याही आल्या पाहिजे आणि संतांचे प्रमाणही आले पाहिजे. कीर्तन भरून वाढतं. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये 7व्या क्रमांकाचा गोड श्लोक आहे. ममेव वंश जीवलोकी जीवभूत सनातन मन षष्ठाने इंद्रियाने प्रकृतीस्थानी सरस्वती. अशा पद्धतीनं ज्याचं त्याचं स्वतंत्रता आहे. आणि याच्याही पुढे आणखीन भावगीत सांगितलं गोडे मिळूनही असल्या धार्मिक कार्यात तुम्ही आपण जर याला खर्च करत असन तर या देहाचं सार्थक सांगितलं. नाहीतर निरार्थक जीवन तुमचं आपलं गोड वर्णन केलं. है मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना रोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना रोल रे अब जो मिला है कभी मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. तू सत्संग में आया कर गीत प्रभु के गाया कर संग सवेरे उठ के बंदे ध्यान प्रभु का लगाया कर. ओ नहीं लगता कुछ मोह रे मिट्टी में ना रोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. हाँ तू है बूंद बूंद पानी का टाली 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 मत कर जोर जवाने का सोच समझ कर चलना रे बंदे पता नहीं जिंदगानी का. तो सबसे मीठा बोल रे मिट्टी में ना रोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तुम्हाला असं लई बोर तर नाही होते ना बाबा, लय आंबट झाल्यासारखं नाही ना दादा? कचा सांगू एकदा नाही दादा, विचाराचं काम आहे बाबा. अहो काहीला काही मेळ लागत नाही गुरुजी, काही मेळ लागत नाही. बघा परवा जालन्याकडे कीर्तन होतं, असं गोड कीर्तनात चिंतन चाललं आणि एक समोर बसल्या बसल्या बाबा, समोर बसल्या बसल्या कीर्तनात गोड चिंतन चाललं आणि ते समोर मी अख्खं कीर्तन गुरुजी त्याच्याकडे पाहून केलं होतं, अख्खं कीर्तन. आणि कीर्तन झाल्यावर म्हणलं त्या माणसाचं लय साहेब भेसराव. ते म्हणे कशाचा अभ्यास, त्याला ऐकायला येत नाही. असंही घोळ व्हायला नको. काहीला काही मेळ लागत नाही. काहीला कीर्तन चिंतनाचा मेळ नाही लागला का काही फक्त एवढ्या ध्यान ठेवतात ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली झालं ते गेट जवळ जातं आणि गेट जवळ गेलं सगळ्याच्या अगोदर मी चालू, सगळ्याच्या अगोदर मी चालू. मला आतापर्यंत कळत नव्हतं सगळ्याच्या अगोदर काहाला जातं म्हणून. चांगल्या छप्पल हाणतो बाबा, चांगल्या चांगल्या. एक जणांना मही चप्पल हाणली प्रकाश बाबा आणि चहा घेताना म्हणलं का हो मही चप्पल तुमच्या पायाचा प्रसाद म्हणे. म्हटलं असा प्रसाद जर वाटायला लागलो म्हणलं रोजच्या रोज तिकडे गाडीच्या टायरने शिकवा लागायची म्हणलं. म्हणून हात बघा. आणि कीर्तनात थोडं हसून बी घेतलं पाहिजे बाबा, हसून बी घेतलं पाहिजे. काही काही हसत नाही बाबा कीर्तनात. या ज्यांची आवर्जून उपस्थिती महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार कीर्तन केसरी आपण सुरुवातीला परिचय दिला. आमचे परम स्नेही जिवलग परम मित्र सुनील महाराजांचं या ठिकाणी आगमन झालेलं. एकदा जोरदार टाळी वाजून स्वागत करा, जोरदार जोरदार.
हां पाठीमागचं करा वाटलं आपलं एकदम व्यवस्थित आहे पाठीमागचं करा आवाज येतो का पाठीमागं आपणच चेक करू आता एकदा आवाज येतो का पाठीमागं येतो का ओके ना हां असं करा येतोय का बरं 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 हां नाही ते आता बरोबर त्याला सरकता नाही येणार आता बरं बरं येतोय ना बरं चालून देऊ आपण जाऊ द्या हसून बी घेतलं पाहिजे बाबा कीर्तनात कधी काय काय हसत नाही बाबा कीर्तनात परवा 40 गावकडे कीर्तन गुरुजी 2-3 दिवस झाले एक जण इतका व्याकार तोंड करून बसलो माझ्यासमोर फोडीली गौरीन जशी दिशी तोंडावरी जसा साऱ्या जगाचा दुष्काळ त्याच्यावर येऊन पडेल होता बाबा इतका व्याकार तोंड करून बाबा रामकृष्ण हरिपसंत ज्ञानेश्वर माऊली लोक फक्त असं पाहत होतो माझ्याकडे मला हे ते बी कळालं गेलं ते बी समजा आरा म्हणला हास ना बाबा हास ना काऊन हसत नाहीये ते म्हणे मला एकादशी म्हणलं तू रुस नको एवढा तोंड पाडून बसत असेल तर एकादशी काहाला धरतो कारण ज्याला मोकळा हास येतं त्याला 4 माणसात बस येतं आणि पंढरपूरच्या दिंडीत किती गर्दी असते तरी त्याच्या जहारी जहारी घुसलं मध्ये हसून खेळून मन मोकळं फ्रेश राहायचं बाबा अहो कधीच समोर निघालं कधी मला सांगते का क्या भरोसा आहे क्षणभंगूर कोण दिवस येईल कैसा नाही या जडे बुड बुडे देशता जडे बुड बुडे देशता जडे बुड बुडे देशता जडे बुड बुडे देशता लगत दिसना क्षण लगत दिसना आता भरपूर प्रमाणात घ्यायचे आपल्याला फक्त गुरुजी आपल्याला सिंगल प्रमाणात घ्यायचं कारण खाली लोक बी लय आंबट नाही झाले पाहिजे ना आपला वेळ कव्हर झाला पाहिजे बाकी काय नाही मला सांगा आता एवढे प्रमाण देऊन आता हसावं का नाही बाबा कोण दिवस येईल कायचं नाही या क्षणभंगूर आता एवढे प्रमाण देऊन हसावं का नाही आता त्यांना ते हसणाच ना बाबा आरा म्हणला हास ना बाबा हास ना काऊन हसत नाहीये ते म्हणे माझ्यावर कर्ज म्हणजे आम्ही फेडा काय सगळ्यांनी मिळून होता हसून घ्यायचं हसून घ्यायचं जो मोकळा हसतो ना तो मोकळ्या मनासर राहतो बाबा जो गालातल्या गालात हसतो ना प्युअर आतल्या गाठीची प्युअर नक्की कांड करणार आपलं कुठं तरी म्हणून हसून घ्यायचं बाबा हसून हसव दादा हसन हो दादा हसून घ्यायचं बाबा आणि कीर्तनकाराने विनोद जरी केला बाबा त्याचा बी प्रमाणसित पुरावा देता आला पाहिजे हा कीर्तनकाराकडे कुठल्याही मुद्द्याला पुरावा असावा आणि कीर्तनकाराकडे कुठल्याही मुद्द्याला पुरावा नसेल तर कीर्तनकार जित्ता पुरावा आणि पुरावा असेल तर का पुरावा याच्याकरता प्रमाणासहित पुरावा प्रकाराचे 3 आणि तू का म्हणे केले जन 3 प्रकारचे लोक कीर्तनात राहतात काहीला चिंतन काहीला गायन तर काहीला विनोद आवडतो इथंही आपलं समाधान आहे ना माऊलीच बघा माऊलीचं गोड प्रमाणे गाते श्रोते पाहते चतुर विनोदे आलाक नाही विनोदे शब्द दुष्यते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सखळाते विनवणे आणि करा विठ्ठल स्मरण विठाल थोडं जीवन जगा माझ्या ज्ञानोबर आहे सारखं जीवन जगा ज्ञानोबर आहे किती जीवन जगले 22 वर्ष आणि 22व्या वर्षी समाधी घेत असताना जगाचे मालक रडले महाराज तिथं जगाचे मालक आणि जगाचे मालक रडत असताना जवळच रुक्मिणी आईसाहेब होत्या आणि म्हणायला लागले देवा आजपर्यंत तुमच्यावर एवढे दुःख एवढे संकट आले आजपर्यंत तुम्ही कधी रडलात नाही आज का रडत आहे तर त्याच वेळेस देव म्हणता रुक्मिणीला रुक्मिणी भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ या तिन्ही काळामध्ये असा योगी परत होणार नाही का असा योगी परत होणार नाही माझ्या ज्ञानोबर आहे सारखा कारण गोडवर नाही केलं देव म्हणता रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयने हेची त्यान संजीवनी जान प्रेम लोक्यासी हरिराम आणि त्याच टायमाला तिकडे आमची मुक्ताबे रडत होते रुक्मिणी आई साहेबाचं तिकडे लक्ष केंद्रित झालं आणि आता ढसाट रडायला लागले आता देव विचारतात रुक्मिणी आता तू का रडतीये
सांगितलं देवा 22 वर्षाचं पोरग समाधी घेतात म्हणून रडत नाही मी. 22 वर्षे ज्ञानोबराय समाधी घेतात म्हणून रडत नाही मी. पण 22 वर्षे समाधी घेत असताना जगाच्या मालकाला रडवतोय ना, अशा मुलाला जन्म देणारे आई वडील किती भाग्यवान असतात. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची. धन्य माता पिता याचे अगदी गोड समर्पक आमच्या गुरुजीनं प्रमाण दिलं. म्हणून थोडं जीवन जगा, माझ्या ज्ञानोबर सारखं जीवन जगा, थोडं जीवन जगा. जगद्गुरु यार कुठं चालला का चला असू द्या, काही हरकत नाही. थोडं जीवन जगा. जगद्गुरु तुकोबराय किती जीवन जगले बाबा. मी पोराच्या नादीच नाही लागत. बरं झालं गेलो गेलो, जाऊ द्या, जाऊन येईन परत येईन. मी गुरुजी नादीच लागत नाही सुनील बाबा पोरायच्या. मला लय राहिले बाबा, 4-5 दिवस झाले जळगावला खेळतो ना. मी म्हणलं सांगा आई जिजाबाई साहेब 12 जानेवारीला किती जीवन जगल्या. ते असं पाहायला लागलो बा माझ्याकडे. असं पाहता पाहता जेव्हा का 10:30 वाजता लाईट गेली, 9-11 कीर्तन होतं ना, असं जोरात बुक्का मारून पडलं मला. ते हे गेलं गपचीत, नाही तर असं जोरात बुक्का जसं गेलं तसं अजून नाही आलं बा. नादीच लागत नाही पोराची, मी नादीच लागत नाही. लई अवघड पोरं. एक म्हणे लईच प्रश्न विचारता का, मी बी विचारतो. म्हणे सांगा म्हणे महाराज मग मानुष्य का पायर कधी उभा राहतो. म्हटलं हा डोकं बंद पडलं बाबा. मी घरी गेल्यावर 18 पुराण पाहिले काका महाराज. ब्रह्म वैवर्त पुराण, स्कंद पुराण, विष्णू पुराण, वायू पुराण, गरुड पुराण. गरुड पुराणामध्ये न्यायमीमांसा नावाचं शास्त्र बघितलं, माऊलीचा हरिपाठ बघितला, नाथ महाराजांचा हरिपाठ बघितला, नाथ महाराजांचं भागवत बघितलं, तुळशीदासांचं रामायण बघितलं. पण मला काही उत्तर सापडानच ना बाबा. ते म्हणे म्हणलं सांगच म्हणलं बा आता. सांग ना म्हणे. लय वाटा वाटा विचारित होतं एवढं लोक. सांग ना म्हणे. म्हणलं सांगच म्हणलं बा आता. म्हणे सांगू का महाराज. सांगू. सकाळी नाही का आंघोळ झाल्यानंतर चड्डी घालताना लई सावगड. नादी लागत नाही तेव्हापासून पोराच्या, नादी लागत नाही. उन्हाळ्याचे दिवस प्रकाश महाराज चहा घेताना एका ठिकाणी म्हणे महाराज चला ना आमच्या घरी चहा घ्यायला. आरा म्हणलं चहा सगळेच पाहिजे, त्या दुसरं काही नाही का. ती म्हणे म्हशी आमच्याकडे ताक आणू का. तांब्या भरून ताक आणलं, तांब्या भरून घाटा घाटा तांब्या भरून ताक केलं. जाताना म्हणलं ए बाबल्या अरे तांब्या भरून ताक आणलं. तो आई काही म्हणणार नाही का. ती म्हणे कशाला काही म्हणून, त्याच्यात उंदीर मेलेला होता. मी रागा रागा भिताडा तांब्या फोडा बाबा. आणि तेवढ्यात ते पोरग म्हणतं आई आई बाबांना बाहेर जायचं, तांब्या सुद्धा फोडत कशाला. नादी लागत नाही तेव्हापासून. मुद्दा सोड. तुम्ही हसून घ्या, मी चहा घेऊन येतो तोपर्यंत. मुद्दा सोडायचा नाही आपल्याला. कीर्तनातून विषय चालला महाराज. जगद्गुरु तुकोबराय किती जीवन जगले 42 वर्ष. जगद्गुरु आपलं संत शिरोमणी सावता महाराज 45 वर्ष. गोरोबा काका 50 वर्ष. भगतसिंग राजगुरु सुखदेव 23 वर्ष. आद्यगुरु शंकराचार्य 32 वर्ष. संभाजीराजे 32 वर्ष. छत्रपती शिवाजी महाराज 51 वर्ष. आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराज 62 वर्ष जीवन जगले. संत शिरोमणी नामदेव महाराज 82 वर्ष जीवन जगले. या सर्वांची यादी आपण याच्या करता घेतोय. प्रत्येकाच्या जीवनात खरी सेवा, खरी भक्ती. पहिल्या चरणाला आपल्याला टच करायचं बरं का अजून. हा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं जरी आपण चिंतन बघितलं बघा ना, जगाच्या मालकानं 36 वर्ष काम करावं. 36 वर्ष महाराज काशी विश्वेश्वरून निघाला. धरकोल धर मुक्काम करत करत नौकरी रूपात आपल्या संभाजीनगरला आला सुनील बाबा. आणि इथं आल्यानंतर संभाजीनगरच्या लोकांना विचारलं इथून पैठण किती अंतरात आहे. म्हणजे बरोबर 50 किलोमीटर आहे. बरोबर आहे ना. बिडकीन ढोरकीन लगेच पैठण. हा आणि पैठणला गेले आणि विचारलं नाथ बाबाचं वाडा. म्हणे ते समोर भगवा झेंडा आहे ना, ते नाथ बाबाचं वाडा आहे. बरं नाथ बाबाच्या दरवाज्यात गेले आणि दरवाज्यात गेल्या गेल्या नाथ बाबा तिथंच थांबा. थांब तिथं थांब. बैस 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 मागा नका पाहू. तिथं चाललं ते. हो दादा पैठणला चाललं. पैठणला गेलो आपण. आता पैठणला चाललं. काय झालं का नाही ती गडबडच आहे का नाही. हा तिथंच बैल. आणि एवढंही करता आता तिथं म्हणे नाव काय
म्हणे गरीबाला कुठलं नाव राहतं का? बरं गाव कोणतं? गरीबाला कसलं गाव? आई वडील लहानपणीच गेले. बरं बरं हा काम काय करणार? नाथ बाबा तुम्ही सांगताल ते काम करणार. मला बऱ्याच ठिकाणी कामं लागले पण नाथ बाबा मला तुमच्याच घरी काम करायचं होतं. बघा बरं का, हा खरी सेवा खरी भक्ती, मला तुमच्याच घरी काम करायचं होतं. बरं 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 काही हरकत नाही. पगाराचं कसं आहे? नाथ बाबा 2 टाइम जेवण दिलं तरी भरपूर झालं. नाही नाही ठरलेलं बरं राहतं तरी. हा गुरुजी ठरलेलं बरं राहत तरी, नाही तर काल्याच्या दिवशी झंझटी होत राहत होत नाही असं उगा आपलं नाही हो. नाथ बाबा 2 टाइम जेवण दिलं तरी भरपूर झालं. आणि तेवढ्यात आवाज दिला, गिरिजा जी जी, नम्रतेनं जी म्हणावं महाराज. गिरजा माता म्हणलं, गिरजा म्हणलं का फक्त जी म्हणावा, फक्त जी म्हणावा. आता इकडे अलीकडे थोडं लहान लहान मुलं तर नाही शोभी नाही उत्तर देतील. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या गिरजामाई कोण होत्या? दिदी चुलती होती. चुलती कोण? चुलती, हा चुलती. चुलती बी नव्हती, सासू होती. सासू कोण? सासू. थांबा होऊ द्या त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. हा सासू बी नव्हते. मग मावशी होती. मावशी कोण? हा मावशी. मावशी बी नव्हती. दीदी मेवणी होती. मेवणी कोण? मेवणी. असं आता ऐका, बाकीचं सगळं डिलीट मारा. आता मी सांगतो ते घेऊन जा. धर्मपत्नी होत्या. धर्मपत्नी कोण होता? धर्मपत्नी. वाईफ आणि बायको आहे का नाही? हे लवकर लक्षात येईल तुमच्या. आणि एवढं करता गिरिजा म्हणलं का फक्त जी म्हणावं, फक्त जी म्हणावं. आणि अलीकडच्या काळात जरा आवाज दिला असता, गिरिजा आहे, ठीक आहे बाजूला घ्या. चला आता इकडे लक्ष द्या. वेळ आपल्याकडे थोडा राहिला. थोडं जरी विचलित झालं चित्त नाही ना आम्ही. परत माऊलीचा पुरावा ज्ञानेश्वरी तैसे ज्ञान जातात या, जे काही आचरले ग धनंजया ते अवघ्याची गेले वाया. चित्तहीन ते. आता इकडे लक्ष द्या. कुठं चाललं होतं आपलं? मनात तूच सांग. रांग बटाईन तू घेतो आम्हाला विचारतो का? मुद्दा सोडायचं नाही आपल्याला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज बरं गिरजामाई आणि सांगितलं काय काम करणार? त्या 36 वर्षापैकी 12 वर्ष कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे आणि अनन्य भक्तिभाव निळा वंदे तसे पाय वव्वाळू आरती स्वामी एकनाथा. कावडीने पाणी आणण्याचं काम केलं आणि 12 वर्ष चंदन उगळण्याचं. देवर बी काय आपल्या देवाऱ्यावर नव्हतं ते एवढं नव्हतं. लावा हो नाथ बाबा. कोण चंदन उगळाला कोण होतं? स्वतः जगाचं मालक. लावा हो आणखीन लावा. श्रीखंड रूपा धोतसे अशा पद्धतीने 12 वर्ष चंदन उगाळण्याचं काम केलं. आणि 12 वर्ष चोपदारकी करावी महाराज. नाथबाबाचं रामायण चालू असायचं आणि पाठीमाग श्रीखंड्या काय करायचं? चोपदारकी पोत टाकून. आणि नाथबाबाने विचारावं श्रीखंड्या या जगामध्ये एकच देव आहे ना? तिकडून श्रीखंडाने उत्तर द्यावा हा हा नाथ बाबा या जगामध्ये एकच देव आहे. हा काय दुसरा असू शकणार नाही. काय भक्तीचं टोक होतं महाराज. आणि जाता जाता देवाचाच प्रसाद देवाने वाटावं महाराज. देवाने वाटावं. 36 वर्ष काम करावं महाराज जगाच्या मालकाने. हे भक्तीचं टोक आहे. आपण मंदिरात जातो याच्यात नवलने मंदिरातला देव आपल्या घरी आला पाहिजे. हे भक्तीचं टोक आहे महाराज. हे भक्तीचं टोक आहे. आपण देवाला जेव घालतो याच्यात नवलने देव कोण्याही रूपात आपल्या घरी येऊन जेवला पाहिजे. हे भक्तीचं टोक आहे. आपण देवाचं भजन करतो याच्यात नवलने देवाने आपलं भजन केलं पाहिजे. हे भक्तीचं टोक आहे. कोणाचं भजन केलं? राधेचं भजन देवाने करावं. द्रौपदीताईचं देवाने भजन करावं महाराज. हा आपण रडतो देवा करता याच्यात नवलने देव कधीतरी आपल्याही करता रडला पाहिजे. हे भक्तीचं टोक आहे.
कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, आप मीरा के जैसे बुलाते नहीं, आप मीरा के जैसे बुलाते नहीं। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणम जानकी वल्लभम, राम नारायणम जानकी। कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, वीर शबरी के जैसे खिलाते नहीं, वीर शबरी के जैसे खिलाते नहीं। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणं जानकी वल्लभं, राम नारायणं जानकी वल्लभं। अशा पद्धतीने महाराज जगाच्या मालकाने 36 वर्ष नाथ बाबाच्या घरी काम करावं, आणि हा प्रसंग ज्यावेळेस तुकोबराने बघितलं महाराज, कारण खरी सेवा खरी भक्ती होते म्हणून जगाच्या मालकाने 36 वर्ष काम केलं. अभंगाचं पहिलं खरी सेवा एकदा गुरुजी करतो. वा नंबर 1 मला एक झलक सबसे आलं गोड आवाजात ज्याची खरी सेवा आणि त्याच्या भय काय जेव्हा ओरिजिनल वातावरण गुरुजी इथं सुनील बाबा म्हणल्यावर पाहायचं काम नाही, कुठेही निवेदन असू द्या नंबर 1 वातावरण बाबा नंबर 1. कारण कुठल्याही एकदा टीम त्याच्या करता कॅप्टन महत्वाचे ना बाबा, हे सगळं महत्वाचं. ते सुरुवातीलाच बोल जुळून आणलेलं वातावरण सुनील बाबांना, नाही तर ही रत्न ही मंडळी भेटणं एवढं सोपं नाही महाराज. त्यांच्यावर जीवाहंगत प्रेम करणारी ही सगळी मंडळी. ओरिजिनल वातावरण ओरिजिनल राहतं गड्या, ओरिजिनल वेगळं डुप्लिकेट वेगळं काही नाही का. ते नागपंथी ओरिजिनल वेगळे राहतात, त्यांची पावरच वेगळी यादव बाबा. आणि काही नाही का ते डुप्लिकेट गाव जवळ आलं का गांजा फुकिनार बेड्या फुकिनार आणि कपडे बदलले गावात घुसले की मग छिद्रनाथ गोरक्षनाथ आणि बाबा जन्माने खांड्या हात 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 गणगापुराकडून अक्कलकोटाकडे आणि बाबाने घरी या पोठा खाड हात ती पेटी आणि एकदा का गावात घुसलं कामच्या महिला मंडळ सुपात धान्य आणतात का नाही, झोपल्या का काय आणतात का नाही. आणि ती एवढी हळद लगेच म्हणते बाबा कुणाचं काय घेत नाही माय, बाबा कुणाचं काय घेत नाही. मडीला गेलो दीक्षा घेतली राख लावली बैरागी झालो, बाबा कुणाचं काय घेत नाही माय. जाता जाता एक मनातली गोष्ट सांगते माय तुला, काळा कपडा घालायचो नको, काळा कपडा घालायचो नको. आमाशा पौर्णिमाला तुझ्या कमरात दुखतं, लग्न झाल्यापासून तुझ्या नवऱ्याचं जमत नाही. ती म्हणते बरोबर मनातलं बोलला बाबा, मनातलं बोलला. लग्न झाल्यापासून त्या मेऱ्याचं मह अजून जमत नाही. या बाबा या बसा चहा घ्या दूध घ्या. ती एडी हळद लगेच म्हणते बाबा कुणाचं काय घेत नाही माय, बाबा कुणाचं काय घेत नाही. तुला द्यायचीच असेल तर 4-5 किलो तांदूळ दे. बाबा आता धरणाकडे चालले कशाला, ना माशा
घराला मी काय उक्त घेतलं. एक आपला भारतीय समाजच असा आहे बाबा, काही करेल पण पैसेच कमेल, पंक्चर काढेल पण पैसेच कमेल, पंक्चर करून पंक्चर काढेल पण पैसेच कमेल. असं झालं. एकदा सुनील बाबा मी वास्तुशांतीचे कीर्तनाला गेलो. बरं गेलो त्या घराची पूजा करण्याकरता ब्राह्मण बा गुरुजी चाली नाही. ते घर मालक म्हणे महाराज तुम्हाला जमतं काय याच्यात काय. म्हणलं हा मी सीजन फेरच जाऊन देत जमतं म्हणलं याच्यातलं मी. मला मी अशी पूजा मांडली आणि मला जेवढं माहिती तेवढं केलं चालू मी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. म्हणा मामा आत्मन स्मृती स्मृती पुराणोक्त असं जयंती. आता असंच चालू केलं आणि पुढचं म्हणलं डोळ्याला पाणी लावा. कोणाच्या मी तिकडे डोळ्याला पाणी लावत सांगितलं. त्यांना त्याचे डोळे सुटेल, माझ्या डोळ्यात मोठं घातले. आरा म्हणला तो ह्या डोळ्याला लाव. तो म्हणतो घ्या ऍडजस्ट करून. मला घ्या ऍडजस्ट करून आपल्या तरी किती थांबत असं इथं. आता पुढचं म्हणलं हाताला हात लावा. कोणाच्या तुम्ही एक ठिचे येईल एक दोघं येईल. एक ठिचे इथं दोघं कोण येईल तुम्ही टावर खालीच रे. कोणाच्या हाताला हात लावा. तुमचं झाला की नाही सत्यनारायण. कोणाच्या हाताला हात लावा सांगितलं. छोटरवाले बाबा तुम्ही दोघे येले का. एक ठेचे का. कोणाच्या हाताला हात लावा सांगितलं तिकडे पाठीमागं. बरोबर आहे का नाही. त्यांना काय केलं त्यांना तिकडला हात सोडला. त्याने असं मावा हात धरला. आराम म्हणला मी काय तो बायको आहे. तो म्हणतो घ्या ऍडजस्ट करून. म्हणजे हे कसं ऍडजस्ट करू आता. लईच अवघड बाबा. ओरिजिनल वातावरण ओरिजिनल राहतं आणि सुनील बाबा एकदम ओरिजिनल वातावरण तयारी केलेलं महाराज येतं. एकदा जोरदार टाळीवाज आमच्या बाबा करतात. सुंदर महाराज. आताच आमची उपस्थिती आमचे परमस्नेही परम मित्र अगदी गोड असं गाय नाही आणि वारकरी संप्रदायाच्या सेवेत नेहमी करता तत्पर असणारे आमचे विशाल महाराज बोरवाडीकर त्यांनाही परत एकदा वंदन करतो. कधीतरी तुमच्या आमच्या मनात प्रश्न पडला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज आई जिजाबाई साहेबाच्याच का कुठे जन्माला आले. याच्या हे पाठीमागचं जर कारण बघितलं आई जगदंबा तुळजाभवानीचे आई जिजाबाई साहेबांनी 12 वर्ष खरी सेवा केली. 12 वर्षे. मग 12 वर्षी मागणं मागितलं आहे या जगात चालत असलेला अन्याय अत्याचार माझ्या डोळ्याला बघवत नाही. आई तू असा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल. असा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल की या महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्राच्या मातीची कूस पवित्र झाली पाहिजे. असा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल. दुसरं मागणं मागितलं आहे असा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल की 18 पगड जातीनं एकत्र करून स्वराज्याची निर्मिती करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. राजा माझ्या पोटी जन्माला घाल. तिसरं मागणं मागितलं आहे असा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल की या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जपणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. आणि चौथं मागणं मागितलं. हे मागणं जरी तुमच्या लक्षात आलं ना मागणं सुद्धा जोरात टाळी वाजल. मागणं सुद्धा अजून थांबा. आहे असा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल. असा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल की डोळ्यानं दिसणारी कोणती स्त्री असो तिला आई मानणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. तिला आई मानणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. काय मागणं होतं. मागणं असं महाराज जिजाबाई आई साहेबासारखं. म्हणूनच 19 फेब्रुवारी 1630 ला सूर्य किरणाचा द्रवण शिवनेरीवर पडला आणि तेथूनच खरं या महाराष्ट्राचा इतिहास घडला. तो आनंद जर बघितला फक्त शिवनेरी किल्ल्यावरच नाही महाराष्ट्रातच नाही संपूर्ण विश्वामध्ये तो आनंद दरवळत होता. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला. 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 शिवमातीने शूरवीराला जन्म पाहते दिला. दिसला जन्म पाहते दिला. जन्म पाहते दिला. दिसला जन्म पाहते दिला. महाराज शिवाजी राजा बाळपणी बसला. वधला बाळपणी बसला. बाळपणी बसला. बाळपणी बसला. मना मनात साऱ्याचं नातं. टाळीवार सर्वांनी. आई जिजाबाई साहेबांच्या जयंती उत्सव निमित्ताने आपला हा सप्ताह हे हो सगळ्यात जास्त महिला मंडळाची संख्या देखील सुद्धा आहे. जोरात काय हा मनामनात साऱ्याचा नातं आवाज तो घुमला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला.
शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला बोलिए छत्रपती शिवाजी महाराज की माझी जाऊन दिया हवे शिवाजी राजा माझी जाऊन दिया हवे शिवाजी एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव सुंदर स्वराज निर्माण केलं तलवारीच्या धारे साठी भार झेलले आपल्या निधड्या छाती चढले मावळ भरोसाच्या राजावर माझ्या राजाचं नाव कानथईगड किल्ल्याचं डबलावर देवाचं नाव कानथईगड किल्ल्याचं डबलावर आठवण येते मना मना भगवते दिसल्यावर धर्म मानला सगळा माणूस माझ्या अशी इच्छा भगवानच्या माझ्या राजाचं नाव कानथईगड किल्ल्याचं माझ्या देवाचं नाव कानथईगड किल्ल्याचं जरी होता शिवाजी राजा सुखी राहे प्रजा विचार करून न्याय देणार विचार करून न्याय देणार विचार करून न्याय देणार माय बहिणीची इज्जत राखणार माय बहिणीची इज्जत राखणार धन्य धन्य शिवाजी सरदार छत्रपती शिवाजी महाराज आठा पगड जातीने एकत्र करून स्वराज्याची निर्मिती करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबरांच्या आचाराने विचाराने घडणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ओम नमो श्री जगदंब नमन तुझ अंगे करुण प्रहारंगे शिवा प्रभू जगत
वेळ आपल्याकडे कमी, 5 मिनिटात 8 तास आणायचं आपल्याला, बरोबर ना? 8:30 ते 10:30. गुरुजी राहिलेले घेऊन 5 मिनिटं. किती जणाला वाटतं हात वर करा बरं, कीर्तन लगेच संपलं पाहिजे. घेतो 5 मिनिटं घेतो, आता राहिलेली घेतो. 400 वर्षे अगोदरचा प्रसंग, दुसऱ्या चरणाला आपण स्पर्श करू. 400 वर्ष अगोदर जगद्गुरु तुकोबराय सकाळी उठले, स्नान संध्या काकडा आरती गळ्यात विना घेतला की कधीतरी भांडारा, कधीतरी भामचंद्र, कधीतरी घोरड्या डोंगरात भजनाला जाणं असायचं. आणि एक वैशिष्ट्य होतं, जोपर्यंत तुकोबराय जेवत नव्हते तोपर्यंत आमच्या जिजाबाई जेवत नव्हत्या. आता कसं आहे अलीकडे, अलीकडे कसं आहे, हा जरा बदल झाला आता आहे का नाही. आणि तेवढाच नेमकं झालं असं बाबा, एक दिवस भामचंद्र डोंगरात तुकोबराय, कारण साधनेचे 3 ठिकाण होते. भामचंद्र डोंगरात तुकोबरायचं भजन चालू होतं. आणि आमच्या जिजाबाईनं काय केलं, टोपल्यात भाकरी घेतल्या, पाणी घेतलं आणि भामचंद्र डोंगरावर गेल्या आणि तुकोबरायचं भजन चालू होतं, रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे. आणि तेवढंच आमच्या जिजाबाईनं म्हणावं, आता भजन थांबवा, आता एकदा जेवण करून घ्या. जेवण झालं का आता परत पहिल्यापासून भजन चालू करा. काय भक्तीचं टोक होतं महाराज. इथं थोडं मार्मिक आहे, 5G बारकाईनं ऐकावं लागेल. भजनासाठी जेव घालणाऱ्या या तुकोबरायच्या पत्नी, परत एकदा ऐका बरं का, भजनासाठी जेव घालणाऱ्या या तुकोबरायच्या पत्नी काका महाराज, आणि जेवणासाठी भजन करायला लावणाऱ्या या आपल्या पत्नी. सुनील बाबा काही कायला काला झाल्यावर लागते, जरा बारकाईनं ऐकावं लागेल, ते ऐक नाही. विशाल महाराज सगळं बारकाईनं ऐकावं लागतं. आणि असंच एक दिवस भांडाऱ्या डोंगरात तुकोबरायचं भजन होतं. आणि जिजाबाईने टोपल्यात भाकरी घेतल्या, पाणी घेतलं, टोपलं डोकर घेतलं, गावाच्या बाहेर आलं की एक निवेदन असायचं, ज्या रस्त्याने मालक गेले त्या रस्त्याची माती जरी कानाला लावली एकच ध्वनी ऐकायला यायचा, कोणता, विठ्ठल विठ्ठल. 3 रस्ते फुटायचे. आणि लक्षात आलं आज मालक भांडाऱ्या डोंगरावर गेले. काय भक्तीचं टोक होतं, खरी सेवा खरी भक्ती होती की ज्या वाटेना तुकोबराय गेले ती वाट विठ्ठल विठ्ठल म्हणत होती बाबा, वाट. आणि आपली वाट लागली तरी जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, आपल्या गौऱ्या पुढे गेल्या तरी नाही ना बाबा, हे का नाही. हे भक्तीचं टोक होतं, खरी सेवा खरी भक्ती. आणि चालता चालता उन्हाळ्याचे दिवस होते, दुपारात 1:30 वाजले आणि पायात चप्पलही नव्हते, पाय भाजत होते. आणि चालता चालता तो भांडारा डोंगर, त्या पायथ्याशी आल्या, काटेरी रस्ते. डोळ्यासमोर चित्रीकरण करा, काय प्रसंग असेल. थोडं 400 वर्ष आपण मागा जाऊ. आणि करवंदीची जाळे आणि करवंदीचा काटा आमच्या जिजाबाईच्या पायात घुसला. जिजाबाई लगेच खाली बसल्या, भाकरी जिकडे तिकडे सांडलं, पाणी जिकडे तिकडे सांडलं. आणि बसल्या बसल्या शिव्या द्यायला लागल्या त्या काळ्या विठ्ठलच्या नादी लागून. अधिकार होता ना तेवढा. हा, कोण कोणाची चिंता करतं, आवडीने भावी हरिनाम घेशील, तुझी चिंता त्याची सर्व आहे. विटेवरच्या मालकाने काय करावं, लगेच खाली उतरला, एका लहानशा गुराख्याचं रूप घेतलं आणि लगेच भांडारा डोंगर गाठला. आणि जवळ आले म्हणायला लागले, आई साहेब मी काढू काटा. बाळा तुला काढता येईल का रे काटा. लय मोठमोठ्याचे काढले, रावणाचा काढला, कंसाचा काढला, काल्याच्या कीर्तनात आगासूर बागासूर शक्तासूर कागा बगरी ठा मारिले, बाळापणे नाव घेते खाली बुडविले. एवढे मोठमोठे काटे काढीन. हा काटा काय होता बघा, प्रसंग डोळ्यासमोर करा. एक लहानशा गुराख्याच्या रूपात जगाचा मालक आलेला आणि जिजाबाईचा पाय आपल्या मांडीवर घेतला, गड्यात मांडीवर घेतला, स्वतःच्या दाताने तोंडाने काटा काढला. काय प्रसंग असेल गड्या. काटा सहज निघला, काहीच कळला नाही आणि कळणारही नव्हता. आणि विचारलं, बाळा अरे एकदाचं नाव तरी सांग ना, नाव तरी सांग ना. म्हणे आहे साहेब माझं नाव जरी कळलं तरी शिव्याच घालशील तू. अरे तरी पण सांग ना. म्हणे नाव विठोबा. बर बर. गाव गाव जय भवानी नगर, संभाजीनगर, पंढरपूर. थांबून घेतलं, माहिती होतं फायरिंग होणारी म्हणून. गाव पंढरपूर. तूच होतो काळा, माझ्या धान्याला वेळ करणारा तूच का. एवढी जमीन गेली तेव्हा तुला दिसलं नाही, पोरग पाणी 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 करता मिळलं तेव्हा तुला दिसलं नाही, आणि आज काटा काढायला थांब म्हणे दगडच घेते. प्रसंग वादात्मक तयार झाला बघा भक्ताचा देवाचा. आणि हा प्रसंग ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय भांडाऱ्या डोंगरावर बघताय भजन करता करता आणि म्हणताय इथं भक्ताचा देवासोबत वाद आहे, तरी त्याच्यामध्ये प्लस पॉइंट मध्ये अधिक आनंद आहे. अभंगाचं दुसरं चरण. कोणता स्वामी सवेवाद, कोणता स्वामी सवेवाद, कोणता स्वामी सवेवाद, अधिक
सगे बाजे नंबर एक गोड आवाजात गुरुजी करीता स्वामी सवेवाद अधिक आनंद. दुसऱ्या चरणापर्यंत आपण आलो. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा विठोबर भजन आणि 1 मिनिट राहिला. 1 मिनिटात सेवा आटोपते. महिला मंडळ पुरुष मंडळ दोन्ही हात वरती जाऊ द्या आपले. जाऊ द्या पाठीमाग. वा वा जय हो जय हो. राहू द्या असे. मी तो चहा घेऊन तोपर्यंत एका तालात टाळे वाजा. एका तालात एक 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 हरि जय जय 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 में भक्ता देख मागे हरि जय हरि जय हरि जय जय हरि जय जय बार कुमार हरि जय 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 हरि जय 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 भारत माती भारत माती भारत माती भारत माती तो भारत माती भारत माती कृपया सर्वांना विनंती. आपल्या आपल्या हात खाली घ्या. राहिलेच नाही तर घेतो कोणाची म्हणा. आम्ही का थोडे वाटे लावले हात बघ. महिला मंडळ माता मावली का तुम्ही भजन करा म्हणा पाठीमाग. हा 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 काय म्हणायचं आहे की नाही. आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळे. घालते मी रांगोळी गोविंद गोविंद नामदेव जनाबाई स्वपन काका मुक्ताबाई मागच्या काही म्हणत नाही. म्हणून राहिलं उगा म्हणलं मी. आपल्याला हे भजन नाही पाहिजे. जनाबाई मीराबाई बहिणाबाई कान्हा पात्र आजही जात्यावरचे वावे किती गोडव आहे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक गोव्या गावो कवतुके तू रे बाळ विठ्ठला. हे रे बाळ विठ्ठला हे रे बाळ विठ्ठला तू हे रे बाळ विठ्ठला. गोड भजन 6वं वर्ष आणि तिसऱ्या दिवसाचं कीर्तन सार्थक सफल झालं. हा सार्थक सफल झालं महाराज. आणि सगळ्यांनी मिळून भजन करणं हे खरं कीर्तन. आता पाठीमागचे मंडळी. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. आनंद हो तुमच्या जवळच्या आहे. कोणाचाच आवाज आहे ना इकडे. आवाज आला पाहिजे असं वाटतं की नाही. आता अयोध्याचं याच महिन्यात झालं ना ती वर्धापन 22 तारीख. वाह मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे. राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. दीप जला के दिवाली में मनाऊंगी. मेरे जन्मों के पाप सारे मिट जाएंगे. राम आएंगे मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे. राम आएंगे
हर घर घर में एक ही नारा एक ही नाम गूंजेगा, ए मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, ए भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, जय श्री राम। बनाया है मंदिर कसम तुम्हारी राम से प्यारा है, अमर कोई का राज बनाया है मंदिर, बनाया प्रभु रामचंद्र भगवान की धार्मिक परमार्थिक हे सगळं कार्य घडलं पाहिजे. राहिले 2 चरण हे पाहण्याकरता मी पुन्हा येईल. आले आले आपल्याला कोण्या पक्ष सगळे जनतेने नाही बाबा, आपल्याला काय करायचं, आपला म्हणजे एकच पक्ष हरिनामावर लक्ष, आपल्याला काय करायचं बाबा एक नाही. चला असू द्या, मुद्दा आपला चिंतन इथं चाललं. एवढंही सांगून भजन चिंतन एवढं धार्मिक कार्य अन्नदान करतच नसल आपण तर म्हणावं लागतं बाबा नाथ बाबाचं गोड पिंगळा आहे. फक्त 1 मिनिट घेतो हा, चालतं का? हो त्याचे 20 रुपये वेगळे येत मी हे जरी नाही काढ मग दुसरा येईल, हे जरी नाही ज्ञानेश्वर चरणी तुम्हा सर्व सुजनमय बापाच्या चरणी ज्यांच्या माध्यमातून येण्याचा हा सुवर्णयोग अगदी आमचे परमस्नेही परममित्र महाराष्ट्रामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून सुप्रसिद्ध आमच्या भागात अनेक चाहते आमच्या सुनील बाबांचे आणि गोड असं स्वभाव
आणि गोड असं कीर्तन कथा शिवमहापुराण भागवत रामायण सगळ्याच बाबतीत महाराजांचा चांगला महाराष्ट्राला परिचय आहे. आणि तुमचं खरं तर भाग्य का या ठिकाणी सुनील बाबाचं वारंवार तुम्हाला आपल्याला मार्गदर्शन नेतृत्व राहतं. म्हणून पुन्हा एकदा आणि सुंदर महाराज रत्न दिग्गज मंडळी या पर्वणीमध्ये ही दिग्गज मंडळी मिळणं हे खरं तर हे सुनील बाबा बरोबर महाराज जुळून आणतात वातावरण. म्हणून खरं तर आमच्यासारखे महाराज मंडळी आले नाही आले तरी चाललं, पण सुनील बाबा तेवढं सगळ्यांनी सांभाळायचं म्हणा, सगळ्यांनी सांभाळा. कारण एवढं गोड वातावरण आहे, अशी मंडळी भेटणं एवढं सोपं नाही महाराज, एवढं सोपं नाही. म्हणून आमच्या सुनील बाबाच्या माध्यमातून हा येण्याचा हा सुवर्णयोग उपस्थित महाराज अनेक क्लासिकल माध्यमातून ज्यांना कोणाला कधी गायन शिकायचं असेल पखवाज असेल त्याकरता इथं आदरणीय आमचे काका महाराज भोजने ते आपल्या मला वाटतं त्यांचं वास्तव्य सध्या स्थायिक इथंच आहे. ज्यांना वाटेल त्यांना कीर्तनाचं असेल सगळं ऑलराऊंडर रामायण भागवत कथाकार म्हणून चांगला त्यांचा परिचय. पण ज्यांना गायनाचे क्लास शिकायचे असेल कोणाला शिकायची इच्छा असेल त्यांनी काका महाराजकडे संपर्क साधा. उपस्थिती दिग्गज स्टार मंडळी, वा काय गोड वातावरण आहे. सुनील बाबा साऊंड सिस्टम आणि गायक वादक सगट आणि सुंदर कमिटी का ज्यांनी सुंदर हे सहकार्यातून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपला हा सप्ताह होतो. आणि जास्तीत जास्त उपस्थिती महिला मंडळीची, म्हणून सगळ्यांकरता परत एकदा जोरदार टाळी होऊ लागल्या. विठाल जय जय विठाल विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोली दे करी देवा बोली बसले नाही विचार दाधिकार दापला तुका म्हणे दानेश्वरा का पाया ज्ञानदेव तुकाराम